राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतं, मात्र राजकीय वर्तुळात आतापासूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। एका आजी आणि एका माजी गृहमंत्र्यामध्ये दबावाच्या आरोपांवरनं सध्या धुमशान सुरू आहे आणि दोघेही आपल्याकडे एकमेकांच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा देखील करतायत। पण वर्ष लोटली तरी ते का उघड करत नाहीत हाच खरा प्रश्न आहे। पाहूयात याच बद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता सुमित कदम। माझी देशमुखांची ओळख ते अन्न नागरिक पुरवठा मंत्री होते तेव्हापासूनची आहे। त्यापासून माझे त्यांचे संबंध आहेत। त्यांना बहुतेक तो विसर पडला असेल। याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे असे आणि काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे। महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे आणि देवेंद्रजी बद्दल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे। देशमुखांचा फडणवीसांवर पुन्हा एकदा आरोपांचा बॉम्ब। देशमुखांच्या आरोपानंतर भाजपच्या नेत्यांचा पलटवार। दबावाचा प्रयत्न 3 वर्षांपूर्वीचा, आरोपांचा बार 2024 मध्ये। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पार्थ पवार, अजित पवार यांच्यावरती खोट्या आरोपांचं प्रतिज्ञापत्र करण्यासाठी फडणवीसांनी दबाव आणल्याचा प्रयत्न समित कदम यांच्या मार्फत केल्याचा अनिल देशमुखांचा आरोप आहे। त्यांना खुद्द समित कदम यांनीच आता उत्तर दिलंय। एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील। 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला। देशमुखांची ओळख ते अन्न नागरिक पुरवठा मंत्री होते तेव्हापासूनची आहे। त्यापासून माझे त्यांचे संबंध आहेत। त्यांना बहुतेक तो विसर पडला असेल। माझी फडणवीसांची ओळख ही नंतरची, ज्यावेळेला आम्ही घटक पक्ष झालो भारतीय जनता पार्टीची तेव्हापासून त्यांची ओळख आहे। तर सगळ्याच पक्षाच्या सगळ्या नेत्यांची माझी भेटीगाठी, ओळखी आणि फोटो येत राहतात। त्यामध्ये काय फार विशेष मला वाटत नाही। मला त्या बाबतीत आता काय जास्त भाष्य करायचं देशमुखांचे डोके फिरले। संजय राऊतांच्या बाबतीत काय बोलावं असं मला वाटत नाही आता। मात्र देशमुख यांच्या आरोपांच्या नंतर आता समित कदम कोण आणि फडणवीसांसोबत त्यांचा काय संबंध याच्या चर्चा सुद्धा रंगू लागल्यात। समित कदम हे मूळचे मिरजेचे, जनसुराज्य युवा शक्तीमध्ये 2008 पासून ते काम करतात। जनसुराज्य पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत। समित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात। समित कदम यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही। येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते आमदारकी लढवणार असल्याची ही चर्चा आहे। समित कदम हे कोणत्याही महत्त्वाच्या पदावरती नसताना त्यांना सरकारनं वाय दर्जाची सुरक्षा पुरवल्याचं बोललं जात आहे आणि यावरून आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात। अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो। याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे? या सदग्रस्ताला वाय दर्जाची सिक्युरिटी असे आणि काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली। सुरक्षा का? ज्या वेळेला मी घटक पक्षाचा अध्यक्ष आहे ते त्यांना सांगितलं, त्यावेळेला ते त्यांना शोध घेऊ दे। घटक पक्षाच्या अध्यक्षाने दिलेला आहे, त्यापेक्षा जास्त सुद्धा अडकवण्यात घेतलं। देशमुखांनी फडणवीसांवरती केलेल्या आरोपांच्या नंतर आता आमदारांनी त्यांच्यावरती पलटवार केलाय। तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून राजकारण दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे। 3 वर्ष अनिल देशमुख काही झोपले होते का? आता एकदम साक्षात्कार झाला
आणि ते टीका करायला त्या ठिकाणी आलेत. मला वाटतं सगळी संकट, सगळे आरोप पचवत देवेंद्रजींचं नेतृत्व तावून सुलाखून पुन्हा महाराष्ट्रात उभं राहतंय आणि त्याच्यामुळेच महाविकास आघाडी भयभीत झाली. अनिल देशमुखांनी दाखवलेल्या फोटोला उत्तर म्हणून भाजपच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या सोबतचा समित कदम यांचा फोटो एक्स वरती पोस्ट करत आता उत्तरही दिलंय. आरोप प्रत्यारोपांच्या या राजकारणामध्ये काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित राहतात. ते प्रश्न असे की गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय समित कदम शासकीय निवासस्थानी कसे जाऊ शकले? थेट गृहमंत्र्यांवरती दबाव आणू पाहणाऱ्या समित कदमांवरती कारवाई का झाली नाही? समित कदमच्या मार्फत फडणवीस आरोप करायला लावत होते ते 2 वर्ष का लपवलं? फडणवीसांनी पाठवलेली 4 कथित प्रतिज्ञापत्र देशमुख का दाखवत नाहीयेत? फडणवीस यांनी देशमुखांच्या विरोधातले पुरावे अजूनही उघड का केले नाही? आता देशमुखांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस हे पुराव्याच्या दिवशी काय आणि कधी उत्तर देणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सूरज सावंतचा ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.